पोलीस भरती आणि सैनिक भरती तसेच मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी मिरजेतील GS कुलकर्णी फ्रॅक्चर अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या वतीने आहार आणि दुखापत प्रतिबंधाबाबत रनिंग हेल्थ कॅम्प घेण्यात आलाय। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून क्रीडा वैद्यकशास्त्र सुमेध नगर, क्रीडा पोषण तज्ज्ञ डॉक्टर मैत्रेयी बोकील, फूट अँड अँकल स्पेशालिस्ट डॉक्टर मधुरा कुलकर्णी, तेजस कुलकर्णी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले। यावेळी खेळाडूंच्या पायांचे स्कॅनिंग मोफत करण्यात आले। तसेच या शिबिरात धावताना होणाऱ्या समस्या, गुडघ्यांची दुखापत, पिंडरीची दुखापत, मांडीच्या स्नायूंची दुखापत, धावताना घेण्यात येणारा आहार यावर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच खेळाडूंची मोफत तपासणी करण्यात आली। तसेच त्यांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन मोफत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू, मुले-मुली उपस्थित होत्या। यावेळी अमित जोशी यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले। नमस्कार, मी डॉक्टर मधुरा सुजय कुलकर्णी। मी GS कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये फूट अँड अँकल सर्जन म्हणून काम करते। आज 15 डिसेंबर रोजी आपण हेल्थ कॅम्प फॉर रनर्स असा घेतलेला आहे। याचा मागचा उद्देश की रनिंगमध्ये ज्या इंजुरीज होतात, जे दुखापती होतात, त्या आपण कशा प्रिव्हेंट करू शकतो आणि जर लवकर आपल्याला त्या लक्षात आल्या तर त्याला आपण किती छान ट्रीटमेंट देऊ शकतो, रनर्सला पटपट पुन्हा रनिंग सुरू करू शकतो आणि डाएट कसं घ्यायचं, काय आहार घ्यायचा, किती पाणी प्यायचं, हे सगळं सांगण्यासाठी, समजवण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला आहे। याच्यामध्ये डॉक्टर सुमेध मगर आणि मैत्रेयी बोकील असे दोघं त्यांच्या फील्ड्समध्ये खूप चांगले लीडर्स पुण्याहून आपल्याबरोबर आलेले आहेत। याच कॅम्पमध्ये आपण फूट स्कॅनिंगसुद्धा सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पायाच्या काही डिफॉर्मिटीज असतील, जसं फ्लॅट फूट आहे, टाचदुखी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काही कस्टमाइज्ड इन्सोल हवा असेल तर ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत। याचबरोबर आपलं हॉस्पिटल या सगळ्या खेळाडूंना मदतीसाठी तयार असतं नेहमीच। काही डिफॉर्मिटीज असतील तर आपल्याकडे एक्सरे स्कॅनिंग, डेक्सा स्कॅनिंग, लॅब टेक्निशियन्स, लॅब वर्क सगळं सुरू आहे आणि रनर्ससाठी आपण पुरेपूर यांना मदत करू शकतो। थँक्यू। रिस्क वाढते, म्हणजे जर तुम्ही आठवड्यात 40 किलोमीटरच्या वर जास्त पळत असाल तर तुम्ही 30% तुमची रिस्क हाय असते, तुम्हाला ग्राउंडच्या अगोदर तुम्हाला इंजुरी होईल। त्यामुळे हे सगळ्यांमध्येच होतं का? नाही, ही रिस्क आहे। त्यामुळे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे की तुम्ही किती पळता, का पळता, काय पद्धतीने आणि किंवा किती कपॅसिटीमध्ये आठवड्यात तुमचं रनिंग डिस्टन्स ग्राउंडच्या पुढे वाढणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या त्या पॅरामीटर्समध्ये तुम्ही ते कंप्लीट करू शकाल विदाउट इंजुरी। सो इंजुरीज का होतात? तर एक तर बॉडीची कपॅसिटी तेवढी नसते। तुम्ही ज्यावेळेस सडनली डिस्टन्स वाढवता, सडनली ट्रेनिंग टाइम वाढवता आणि रिकव्हरी पिरियड ज्यावेळेस कमी करता त्यावेळेस बॉडीला तेवढं रिकव्हर नाही करता येत आणि तुम्ही 3-6 महिने असं जर कमी रिकव्हरी पिरियडमध्ये जास्त व्यायाम करत असाल तर इव्हेंच्युअली बॉडी ही रिकव्हर व्हायची बंद होते आणि तुम्ही इंजुरी होता। तुम्ही सडनली डिस्टन्स वाढवलंय, तुम्ही ॲडिक्वेट रिकव्हरी पिरियड नाही दिलाय आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे की तुमची ताकद आणि तुमचं कंडिशनिंग हे खूप खराब आहे। ताकद आणि कंडिशनिंग हे वेगळं आहे, हे समजणं गरजेचं आहे। ताकद ही याला जे स्ट्रेंथ म्हणतो ती जिम मध्ये तयार होते बेसिकली। तर तुम्ही ब्रुसली बघा, तुम्ही आर्नोल्ड श्वार्झनेगर बघा, दोघांची ताकद सेमच आहे, पण दोघं समान दिसतात का? नाही। पण दोघांची ताकद मोजण्याची किंवा ताकद जनरेट करण्याची जी कपॅसिटी आहे ती तेवढीच आहे। मग असं वेगळं का? तर मॅरेथॉन रनर्स हे खूप बारीक असतात, जिम लोकांची बॉडी खूप हेफ्टी असते, पण हे असं म्हणू शकतो का की ही ताकद एकाची कमी आणि एकाची जास्त आहे? तसं नाही। वेरॅज कंडिशनिंग म्हणजे काय की एखादा स्नायू किती रक्त खेचतो तेवढंच काम करण्यासाठी त्याला कंडिशनिंग म्हणतात आणि ह्या कंडिशनिंगच्या जोरावरती एन्ड्युरन्स ॲथलीट म्हणजे जे तुम्ही पळायचा प्रयत्न करता, ह्या जोरावरती, ह्या कंडिशनिंगवरती तुमचा परफॉर्मन्स ठरतो। त्यामुळे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग अत्यावश्यक आहे आणि सगळ्या ज्या इंजुरीज कशामध्ये जर होत असतील तर ते पुअर कंडिशनिंगमुळे होतात। एक थोडंच तुम्हाला सांगतो, हे पुढच्या बोलण्यामध्ये मी कव्हर करणार आहे। कॉमन रनिंग इंजुरीज तुम्ही ज्या फेस करता त्या तुमच्या मोस्ट ऑफ द टाइम गुडघ्याच्या, नडगीच्या, घोट्याच्या आणि पायात म्हणजे फूटच्या असतात। सो ह्या मोस्ट ऑफ द टाइम रनिंग इंजुरी होतात आणि सिरियस इंजुरी कुठे होत असतील तर खुब्यामध्ये आणि मणक्यामध्ये बरेचदा लोकांमध्ये जाणवतात। रनिंग सोडलं तर काय फॅक्टर्स महत्वाचे असतात ज्याच्यावर तुमचं ध्यान असणं गरजेचं आहे की तुमचं फुटवेअर चांगलं पाहिजे, जे आज मधुरा मॅडम कव्हर करणार आहेत। स्ट्रेंथ ट्रेनिंग, झोप आणि न्यूट्रिशन जे
GSK सरांनी आज तुमच्या समोर